बसल्यानंतर तू एका क्षणात देवानं उदार झाला. म्हणजे एवढं कडक तप केले, काय मागायला लागायचं, बसायला जागा. अरे तुझ्या या तपाचं जर सामर्थ्य बघितलं ना, तर खालच्या लोकांपासून स्वर्ग लोकांपर्यंत या तपाच्या सामर्थ्यानं 33 कोटी देवामध्ये भय निर्माण झालं. आणि एवढं मोठं तप करून तू बसायला मांडी नाशिवंत मागतोयस, पण देवाला मागत असताना भक्ताला ज्ञान शिकवायची परवानगी नाही. दिलं तथास्तु म्हटले, तथास्तु म्हटले, देव निघून गेला. देव निघून गेल्यानंतर ध्रुवाला पश्चाताप व्हायला लागला. काय मागितलं मी हे? अरे नाशिवंत मागितलं, सावत्र आईच्या द्वेषापोटी जे मागायचं ते मागितलं. आता कधी देव मिळाल? देव मनुष्य जीवनामध्ये पुन्हा पुन्हा प्राप्त व्हायला एवढा सोपा नाही म्हणा. एकच वेळेस प्राप्त झाला आणि मागणं नाशिवंत झालं. जन्मभर पश्चाताप करावा लागला. विठाला विठाला.